अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी भक्त हो, आजच्या या व्हिडिओमध्ये अन्नदान करून अक्कलकोट तालुक्यातील सर्वात मोठे दानशूर व्यक्ती यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्वात मोठे स्वामी भक्त श्री आकाश नारायणकर यांनी अक्कलकोट तालुक्यातील छोट्याशा शावळ गावी येऊन श्री महाराज शिवपाद किणगे यांचा सत्कार कसा झाला आणि त्यांनी काय म्हटलं याबद्दल दोन शब्द सांगतोय. 20 लाख सबस्क्रायबर आहे त्यांचे. सगळा आनंद आहे. तुम्ही सगळा आनंद हो. आजोबांचे 3 मुलं आहेत आणि खर तर आजोबांची ओळख ही खरी तर सरांनी केली. आपल्या सर्व जनतेसमोर आजोबांची स्वामी बद्दलची सेवा असेल किंवा लोकांची जी सेवा आहे, लोकसेवा ही स्वामीची सेवा. आणि जे अन्नदानातून जे काही आपल्या आजोबांनी लोकांना दाखवून दिले की अन्नदान केल्याने सुद्धा स्वामीची सेवा होऊ शकते. खरी तर स्वामीची सेवा अन्नदानच आहे. लोकांची सेवा हीच खरं तर स्वामीची सेवा आहे. आणि अजून सांगायचं म्हटलं खरं तर आज आजोबांचा वाढदिवस म्हणजे की खरं तर आजोबांना आता 77 वर्ष लागलेलं आहे. या 77 वर्षामध्ये कधी कुठली गोळी नाही ना, काय नाही ना, बीपी नाही, सध्या शुगर नाहीये. का बर नाहीये? कारण मी तर असं म्हणतो की स्वामी त्याच्याच पाठीशी असतात जो प्रामाणिकपणे सेवा करतो. आणि आजोबांनी 77 वर्ष स्वामी समर्थांची सेवेमध्ये घातलेला आहे आणि खूप आनंद वाटतो. आज सोलापूरहून खास आजोबांना भेटण्यासाठी इथपर्यंत आलोय, कारण आजोबांची इच्छा होती मी यावं आणि मी आलोय. आणि आजोबा तुमचं कार्य असं ठेवा आणि आम्हाला काहीतरी तुम्ही आशीर्वाद द्या की आम्ही पण असं कार्य करत राहू. मी आशीर्वाद द्यायला मी का मोठा हे नाही काय समर्थाचा तुम्हाला आशीर्वाद आहे. सिद्धलिंग महाराजांचा आशीर्वाद आहे. यल्लालिंग महाराजांचा आशीर्वाद आहे. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आणखीन दया करणं आहे तुमच्या जवळ. ते अंतःकरण चांगलं आहे तुमचं. तुम्हाला ते आनंद मिळते तुम्हाला. नाही, छान. तुम्ही खरंच असे व्यक्तिमत्व ह्या आतापर्यंत पुढं बघायला दिसले नाहीत. असे व्यक्तिमत्व की जे निस्वार्थपणे सेवा करतात. आज जर तुम्ही कोणाला 1 रुपया देतात तर कोणी व्याजाशिवाय देत नाही. कारण अक्षरशः आज कुठलाही मोबदला न घेता कुठल्याही गोष्टीचं दया आणि प्रामाणिकपणा फक्त त्यामध्ये देऊन आणि प्रेम देऊन प्रत्येकाची सेवा केलेली आहेत. त्यामुळे आज यांचं कुटुंब सगळं एकत्र आहे आणि सर्व श्रेय खरं तर माझं नाही, खरं तर दादांचं आहे. कारण यांनी जनतेसमोर आणण्याचं काम आजोबांना यांनी केलेलं आहे. हा, आणि यांनीच मला बोलले की दादा असं आहे. मी तेव्हा आलो. आजोबा खरं तर यांचे खूप मोठे आभार. आज जे काही घडतंय दादांच्या एक जनतेसमोर दाखवणारे येणे नक्की काय हे स्वामी समर्थच आहे. तुम्हीच आमचे गुरु आहेत. तुम्ही असं बोलल्यावर कसं व्हायचं? आणि सर्व शावळ आणि सर्व जे आपलं गाव आहे, ग्रामीण भाग आहे शावळ गाव, हे सर्व जे काही तुम्हाला आधार किंवा जे सपोर्ट करतंय हे देखील खूप चांगलं आहे. मी हे बघा जळलो या गावातच, आणखीन चांगलं झालो या गावात, आणखीन चांगल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळ्यांचा मी जे काय जेवण करत होतो ते अन्न प्रसाद झालाय. मला शरीर माझं स्वच्छ आहे, चांगलं आहे. त्यांच्यामुळे तर मला फार आनंद झालेला आहे. त्यांचा मोठा आशीर्वाद आहे सगळ्या माझ्या आई वडिलांचा, या गावातल्या लोकांचा. हा, सगळे माझे आई वडील आहेत. जे काही शावळकर आपले म्हणजे शावळ गावचे जे काही गावकरी आहेत आणि माझे आई वडील आहेत आणि जे काही आपले जे काही तुम्ही सर्व फॉलोअर्स लोक आहात, आज तुम्ही दाखवून दिलंय की खरं तर आज एका व्यक्तीला उचलून धरताय. तुम्ही चांगल्या व्यक्तीला तुम्ही उचलून धरलात आणि आज यांचंही खूप मोठं योगदान झालं. आणि सर्व शावळकर यांचा तर यांचा उपकार मी काय वगैरे असं बोलू नका. आम्हाला तुम्ही आणणारे थोडी नाही मला असं. हे बघा तुम्ही भेटो म्हणलं तर माझं एक पुण्य आहे. संदीप शंकर पाटील जे साहेब आहेत, यांनी खरंच आज गोरगरीब व्यक्तीला आज मोठ्या स्तरावर नेऊन ठेवलंय आणि अशा व्यक्तीला नेऊन ठेवलंय ज्या व्यक्तीला जराही याच्यामध्ये गर्व येणार नाही. आणि यांचे प्रत्येक मी व्हिडिओ बघतोय, त्यांच्या प्रत्येक एकच समजतं की गोरगरिबांना वर आणण्याचा प्रयत्न करतात.
आणि आम्ही पण काही मोठे नाही, आम्ही सर्वसामान्य व्यक्तीच आहोत सगळे, पण त्यांचे व्हिडिओ खरंच बघण्यासारखे आहेत. काही तुम्ही स्वामी समर्थाबद्दल चांगले व्हिडिओ असतात, आज काही म्हणजे घरातल्या लहानापासून वयस्कर व्यक्ती बघू शकतात असे छान व्हिडिओ तुमचे. असं मला खूप आवडतं आणि तुमच्यामुळे आज आजोबांची ओळख अख्ख्या भारतात झाली. आजच्या जगात मला काय हरकत नाही सर. आज तुम्हाला मोठे बंधू आज महाराष्ट्र पोलीस मध्ये वर्क करतात आणि तुम्ही आज सोशल मीडिया ऍक्टर आहे. खूप छान मोठी गोष्ट आहे. आज म्हणजे असं म्हणतात की दुसऱ्यांचं चांगलं केलं तर आपलं नक्की चांगलं होतं. बरोबर. आणि आज हे सांगण्यासाठी हे दिवस खूप वाढ होत होती या गोष्टीची की दुसऱ्यानं चांगलं केलं तर नक्की आपलं चांगलं होतं. फक्त अपेक्षा ठेवायचं नाही, न कळत चांगलं होतच. बरोबर. श्री स्वामी. आता पगार दिल्यानंतर आता पहिलाच हायरोमध्ये आम्ही आता पुढच्या पगारला आम्ही द्या म्हणा थोडं दे आता आणि पुढे थोडं द्या म्हणजे मनात आलं बघा नाही सर, वाईट हे मनाचे म्हणजे सर मनुष्य आहे. सर्व मन स्वच्छ ठेवले नक्की. मी स्वच्छ ठेवले. तिथून जे मला दृष्टांत आला सर, मी खोटं नाही बोलत. जेव्हा जेव्हा माझ्या मनामध्ये शंका आली तेव्हा तेव्हा स्वामींनी माझं निवारण केलं. नाही कुठे ಬೆಳಕುತೋಲಿ ಶಿವಪದಗಳಿಗೆ ಶತಮಾನ ಉತ್ಸವ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡಿ ಮಾಡಂದ್ರಿ. ಹೀಗಾಗಿ ಇವತ್ತ ಪ್ರಮುಖ ಪಾವಣಿಯಾಗಿ ಬಂದಾರ ನಮ್ದು ಆಕಾಶ ನಾರಾಯಣಕರ್ ಸರ್ ಅವರು. ನಾರಾಯಣಕರ್ ಸರ್ ಇಟ್ಟು ಒಂದು ಒಳ್ಳೆ ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ ಅದ ಸಾಮಾಜಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ, ಯೂಟ್ಯೂಬ್ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಅವ್ರ ಕೈ ಯಾರು ಹಿಡಿಯೋರಿಲ್ಲ. ಆದ್ರ ಇಂಥ ಒಂದು ಸಾಮಾನ್ಯ ಕುಟುಂಬದವರು ಅವರು ನೋಡ್ಯಾರ. ಇದ್ರದೆಲ್ಲ ಪ್ರತಿಫಲ ಏನಂದ್ರ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಸದಾ ಕಾಲ ನಮ್ ಶಾವಳ ಬ್ರಹ್ಮಲಿಂಗದ ಇರ್ಲಿ, ಮರಗವಂದ ಇರ್ಲಿ, ನಮ್ ಊರಂದ ಯಾವದೇ ಕೆಲ್ಸಿಂದ ಇರ್ಲಿ, ಮತ್ತ ಈ ಶಿವಪದ ಇರ್ಲಿ, ಇವ್ ನಾವೆಲ್ಲ ವನೀಕರಣ ಮಾಡಿದೆವು, ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳಿಗೆಲ್ಲ ಮುಂಜಿ ಮಾಡಿದೆವು. ಎಲ್ಲಾ ಯೂಟ್ಯೂಬ್ ನಮ್ ಊರಂದ ಯಾಕಂದ್ರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಕಳಿಸ್ತಿರು ಅಂದ್ರೆ ಊರದ ಅಭಿಮಾನ. ಹೀಗ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನಾಗರಿಕರು ಊರಾಗ ಅಭಿಮಾನ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕಾಗ ಯಾವದೇ ಪಕ್ಷ ಇಲ್ಲ, ಯಾವಾಗದೇ ಜಾತಿ ಕುಲ ಇಲ್ಲ. ಹಂಗ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ ಶಿವಪಾಲ್ ಗೌಳಿ ಅವ್ರದ್ದು 2-3-4 ಯೂಟ್ಯೂಬ್ ವೈರಲ್ ಮಾಡಿದಾಗ ಅಕ್ಕ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗೆಲ್ಲ ಹೋಯ್ತವ್ರು. ಅದು ನೋಡ್ಕೇಸಿಂದ್ರ ಆಕಾಶ ನಾರಾಯಣಕರ್ ಸರ್ ಅವರು ಇಂಥ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ನಾ ಭೇಟಿ ಆಗ್ಬೇಕು, ಏನಾರ ಯಥಾಶಕ್ತಿ ನನ್ನ ಕೈಲಿ ಆದಿತ್ಯ ಆದ್ರೆ ನಾ ಅವ್ರಿಗೆ ಆಶೀರ್ವಾದ ಕೊಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿಕೇಸಿಂದ್ರ ಅವರು ತಪಾಸ್ ತಕ್ಕೋತಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಭೇಟಿಯಾಗಿ ಹೋದ್ರು. ಇವತ್ತು ಮತ್ತೆ ಅವ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಂದಾರ. ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮನಸ್ಸ, ಎಷ್ಟು ದೊಡ್ಡ ವ್ಯಕ್ತಿ. ಇದಕ್ಕೆಲ್ಲ ಕಾರಣ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್. ಇದೇ ತರ ಎಲ್ಲಾ ನಾಗರಿಕರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಒಂದೊಂದು ಜವಾಬ್ದಾರಿನ ಹೊತ್ಕೊಂಡೆ ಹೋದ್ರೆ ನಮ್ಮ ಊರು ಸುಖಿ ಆಗ್ತದ, ನಮ್ಮ ಊರಾಗ ಆನಂದ ನಾಂದಾಸ್ತದ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಅದು ವಿಕಾಸದ ಹಾದಿನೇ ಇಲ್ಲ, ಒಬ್ಬರ ಆದರ್ಶ ಬಿ ತಗೊಳ್ಳೋದು ನಾವಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಏನು ನಾವು ಸಾಧಿಸಲ್ಲ. ನಾವು ಸಾಧಿಸ್ಬೇಕಂದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಛಲ ಬೇಕಾಗ್ತದ, ನಾವು ಛಲದಿಂದ ಸಾಧಿಸ್ತೇವೆ. ಇವತ್ತು ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ ನಮ್ಮ ಊರಾಗೆ ಬೆಳೆದು ಹೋಗ್ಯಾನ. ಇವತ್ತು ಮುಂಬೈದಾಗ ಎಲ್ಲೇ ಇದ್ರಿ ಸುದ್ದ ಅಕ್ಕಲ್ಕೋಡ್ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜರದಿರ್ಲಿ, ನಮ್ಮದಿರ್ಲಿ, ಎಲ್ಲ ಕಡೆದು ಅವ್ರು ವೈರಲ್ ಮಾಡ್ಕೊತಿರ್ತಾರೆ ಯೂಟ್ಯೂಬ್. ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಮಾಡ್ಬೇಕು ಅವ್ರದ್ದು ಎಲ್ಲಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಇರ್ಬೇಕು ಊರಾಗ. ಹಂಗಾಗಿ ಯಾರಿಂದ ಊರ್ ಪಾವನ, ಯಾರಿಂದ ಕೇರಿ ಪಾವನ, ಹಿಂಗೊಂದು ಗಾದಿ ಮಾತದ. ಹಂಗ ನಮ್ ಸಂದೀಪ್ ಪಾಟೀಲ್ದಿಂದ व्हायरल आगी नम नारायणकर सर सर्व दरवाजे बंद होतात, तिथं अक्कलकोटचे दार उघडे असतात. जर तुम्हाला कधी जीवनामध्ये संकट आले, तुम्हाला जीवनामध्ये कधी संकट आले, कधी जीवनामध्ये असं वाटतं की मी हारलोय, आता मी वाचू शकत नाही, आता मी संपूर्ण संपलोय, आता माझं सगळं काही संपलंय, माझं प्रेम, माझे आई वडील सगळे माझ्या विरोधात गेलेले आहेत, त्यावेळेस फक्त एकच व्यक्ती तुम्हाला साथ देईल, ती म्हणजे अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थांना हाक मारा. आणि स्वामी समर्थांमुळे आज मी आजोबांना येऊन भेटलो आणि त्यांच्या हॉटेलमध्ये आज स्वामी समर्थांची मूर्ती निघाली. खूप मोठी गोष्ट आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगद्गुरु परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अशा प्रकारे श्री आकाश नारायणकर आणि अंजलीताई यांच्या येण्यामुळे हा वाढदिवस खूपच मोलाचा आणि खूपच आनंददायी ठरला. शिवाय या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल श्री आकाशजी नारायणकर तसेच अंजलीताई यांचे मनापासून आभार. स्वामी भक्त हो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
समाजसेवक श्री लक्ष्मण पवार, त्याचबरोबर श्री शिवपाद किनगे आमचे गुरु आणि आमचे परमस्नेही श्री आकाश नारायणकर यांना मनापासून धन्यवाद. सर्वांनी हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सुद्धा मनापासून आभार. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.